शुभ सकाळ. कशा आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर सकाळची सगळी कामे झालेली आहेत आणि आत्ता मी माझं स्वतःचं आवरायला घेतलं आहे. तर म्हटलं चला व्हिडिओची सुरुवात आपण आज इथूनच करूया. रोज काय ते किचनपासून सुरुवात करूया, म्हणून म्हटलं चला आज स्वतःचं आवरते आहे तिथूनच आपण सुरुवात करूया. तर भलेही आपल्याला कुठं बाहेर जायचं नाही आहे तरी पण आपण आपली स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे. थोडं तरी स्वतःचं आवरलंच पाहिजे. घरात आहे म्हणून तसंच गबाळासारखं कशाला राहायचं नाही का? आणि तुम्हाला एक सिक्रेट टिप सांगते बघा. मी जेव्हा कधी आपल्याला काम करायचा आळस येतो, काहीच करायची इच्छा होत नाही आणि असं वाटते मोबाईल बघत राहावा किंवा मग असंच पडून राहावा, तेव्हा ही टिप तुम्हाला नेमकी कामात येते. उठायचं आणि पटकन आपलं स्वतःचं आवरायला घ्यायचं, म्हणजे डोकं विचारायचं, थोडंसं स्वतःला आवरवर करायची, म्हणजे पावडर वगैरे लावून लिपस्टिक वगैरे लावून थोडंसं तयार व्हायचं आणि मग काम करायला अशी एनर्जी येते. तुम्ही ही टिप एकदा नक्की ट्राय करून बघा. मला तर भरपूर कामात येते ही ट्रिक. जेव्हा कधी मला आळस येतो ना तेव्हा मी हीच ट्रिक उपयोगामध्ये आणते आणि मग एवढी एनर्जी येते की पटापट सगळी कामं मी करायला लागते. तर तुम्हीसुद्धा एकदा ही ट्रिक नक्कीच अपनावून बघा. इतकी लवकर तुमचे कामं होतील. थोडीशी एनर्जी येते काम करायची आणि स्वतःचं आवरलेलं असलं की मग फुल एन्जॉयमध्ये आपण काम करतो. चला आता घरातली माझी सगळी कामं तर आवरली होती, पण हे काही मनी प्लांट होते यांचं पाणी मला चेंज करायचं होतं. 3-4 बॉटल्समध्ये मी हे लावले आहे आणि 8-15 दिवसातून यांचं पाणी चेंज करावं लागतं. आणि पहा या बॉटलमध्ये मनी प्लांट इतके छान ग्रो होतात ना. ही बघा, फक्त ही एक दांडीच मी ठेवली होती आणि यालासुद्धा रूट्स यायला लागले आहेत. मनी प्लांट म्हणजे पाण्यामध्ये खूपच छान ग्रो होतात. मला झाडांची खूप जास्त आवड आहे, पण झाडं घरात तर काही माझ्या राहतच नाही आणि बाहेरसुद्धा जास्त करून जगत नाही. त्यामुळे मग मी जास्त झाडं काही घेत नाही. घेत होती पण पैसे मग माझे वाया जात होते. अजिबातच ते झाडं जगत नाहीत आणि मग घेतले की मग एवढा महागा मोलाचे झाड नाही राहिलं तर मग खूप जीव जडतो ना. त्यामुळे मग मी आता काही जास्त झाडं आणत नाही. पण मनी प्लांट मात्र अशा पाण्यामध्ये मी ग्रो करत राहते आणि ग्रीनरी डोळ्यांना दिसली तर थोडंसं चांगलं वाटते आणि फ्रेश लुकसुद्धा येतो. त्यामुळे मला तर खूपच आवड आहे. बघूया आता पुढे. एक मोठं मनी प्लांट माझं झालेलं आहे, त्यांची मी कटिंग केली होती. तर त्यांच्या काही दांड्यासुद्धा होतात, तर त्या सगळ्या मी अशा काचेच्या बॉटलमध्ये लावून दिल्या होत्या आणि यांना खूप छान मस्त रूट आलेले आहेत. आता कधी मी एखाद्या मोठ्या पॉटमध्ये यांना शिफ्ट करून देईल, म्हणजे मस्त मोठं मनी प्लांट तयार होईल. तर अशा मनी प्लांट आपण बॉटलमध्ये ठेवले की 10-15 दिवसांनी त्याचं पाणी बदलत राहायचं, म्हणजे छान ग्रो होतात. आणि बघा हे एक बांबूचं प्लांट आहे, ते सुद्धा मी ऑनलाईन मिशोवरूनच मागवलं होतं. थोडं छोटं होतं पण आता मस्त ग्रो करते आहे. ते सुद्धा थोडं मोठं झालेलं आहे. आणि बांबूचं प्लांट घरामध्ये ठेवणं खूपच चांगलं आहे असं मी अजूनपर्यंत ऐकलं होतं, म्हणून मी सुद्धा मग मिशोवरून मागवून बघितलं. इकडे मी बघितलं होतं दुकानात तर खूप महाग सांगत होते, 300-400 असा भाव सांगत होते. मग मिशोवर मी बघितलं तर 210 की 11 रुपयाचं होतं, म्हणून मग म्हटलं चला मागवून बघूया. तर कंडिशन तर खूप चांगली आली होती, पण छोटं होतं थोडंसं, पण काही हरकत नाही, चांगली कंडिशन होती. म्हणून आता चांगलं ग्रोसुद्धा होत आहे. आणि चला मस्त सगळ्या प्लांट्सची पाणी बदलून चांगली केअरसुद्धा झाली, सगळ्यांना धुवून घेतलं आणि जागच्या जागेवर ठेवूनसुद्धा दिलं. आता इथे हे मनी प्लांटचं झाड ठेवायचं होतं, तर म्हटलं चला थोडीशी इकडे क्लिनिंगसुद्धा करून घेऊ, कारण की हे शेल्फ मी दरवाजाजवळच लावलेले आहेत ना, त्यामुळे मग इथे खूप जास्त धूळ जमा होते. 8 दिवसातून एकदा तरी याची क्लिनिंग करावीच लागते. तर आता हे पोट तिथं ठेवायचं होतं, तर त्या बहाण्याने म्हटलं चला इथली क्लिनिंगसुद्धा होऊन जाईल. आणि बघू शकता बरण्यांवर तुम्ही किती धूळ साठलेली आहे. तर शेल्फवरती सुद्धा तेवढीच धूळ होती, म्हणून मग हातासरशी माझं एक कामसुद्धा कमी होऊन गेलं आणि इकडचं क्लिनिंगसुद्धा होऊन गेली. मग बरण्यासुद्धा क्लीन करून घेतल्या. अशी एनर्जी येते आपल्या बायकांना काम करण्याची. करतो तर एक काम, विचारसुद्धा करत नाही दुसरं काम करण्याचा, आणि मग दिसलं की आपण दुसरं कामसुद्धा सोबत करून घेतो. एवढी एनर्जी येते आपल्या बायकांमध्ये. चला माझी इकडची मस्त क्लिनिंग होऊन गेली. दोन्ही शेल्फसुद्धा क्लीन होऊन गेल्या आणि सोबत बरण्यासुद्धा क्लीन होऊन गेल्या.
म्हणतात की हे बांबू प्लांट ना दरवाजाजवळ पूर्व दिशामध्ये ठेवलं पाहिजे, पण आता माझा दरवाजा तर पश्चिम दिशेकडे आहे, त्यामुळे पण मी इथेच ठेवते हे बांबू प्लांट. आणि एक पार्सलसुद्धा आज माझं आलं होतं. तर डेलीवेअरसाठी मी एक साडी मागवली आहे मिशोवरून. खूपच छान कलर आहे याचा. आणि बघूया आता याचं मुहूर्त कधी लागते तर. आणि आता संध्याकाळी मला डाळ चिकोल्या बनवायच्या होत्या, तर मी फिक्क्याच बनवणार आहे डाळ चिकोल्या, कारण की गरमीमुळे जास्त जेवण काही जात नाही आणि मग तिखट मसाल्यावालाही जास्त काही खाल्लं जात नाही. संध्याकाळी मस्त डाळ चिकोल्या आणि तोंडलीची भाजी बनवणार आहे. त्यासाठी तयारी आत्ताच करून ठेवते, भाजी कापून ठेवते आणि डाळ बी मी शिजवून ठेवली आहे. म्हणजे संध्याकाळी फक्त 10-15 मिनिटातच स्वयंपाक तयार होऊन जाईल. तर माझं असं असते, संध्याकाळची तयारी मी सकाळपासूनच करून टाकते, म्हणजे संध्याकाळी जास्त वेळ लागत नाही. आता भाजी कापून ठेवली की संध्याकाळी बस दूध मग टाकली म्हणजे लवकर होईल का. डाळ चिकोल्या बनवणार आहे, त्यासाठी मग तोंडी लावायला भाजी तर पाहिजे. तिखट मसाल्यावाला तर आपण रोजच खातो, पण कधी कधी फिक्कं खायची ही इच्छा होते ना. तर फिक्की खिचडी म्हणा किंवा फिक्क्या डाळ चिकोल्या म्हणा, ही जर बनवलं तर त्यासोबत मग तोंडी लावायला भाजी लागते. आणि फिक्की खिचडी आणि फिक्क्या डाळ चिकोला ह्यावरती जर तुम्ही शुद्ध तूप जर टाकून खाल्लं ना, तर त्याची चव तिखटलासुद्धा येत नाही, एवढी भन्नाट लागते डाळ चिकोली आणि फिक्की खिचडीसुद्धा. तर पहा माझ्या हातावरती तुम्हाला हे कलर दिसत आहेत ना, तर ते लिपस्टिकचे शेड्स आहेत. 10 लिपस्टिकचे शेड्स आहेत, एकाच बॉक्समध्ये आले होते आणि मिशोवरूनच ते खूपच अफोर्डेबल प्राईसमध्ये मी मागवली आहे लिपस्टिक. खूप छान कलर आहेत, पण याची आत्ता जे मी लावली आहे ना तीसुद्धा त्याच्यातलीच आहे. 260 रुपयाला अगदी तुम्हाला 10 लिपस्टिक मिळतात. जो लिपस्टिकचा शेड मी लावलेला आहे तो हॉल व्हिडिओसाठी मी ह्या 10 लिपस्टिक मागवल्या होत्या. खूपच छान आहेत, पण सगळे कलर एकदम ट्रेंडिंगमधले सगळे कलर आहेत, जे आजकाल खूप जास्त वापरले जातात ना. आणि मी जो लावलेला आहे तो पण यातलाच कलर आहे. खूप छान कलर आहेत आणि अगदी वॉटरप्रूफ आहेत बरं का. अगदी मी पाण्यामध्ये सुद्धा हात बुडवून बघितला, पण अजूनही निघाली नाही आहे लिपस्टिक. सगळे हातावरती पाण्याने रगडलं तरीसुद्धा लिपस्टिक निघत नाही आहे, एवढी वॉटरप्रूफ नाही, एवढी छान आहे. कलरसुद्धा सगळे मस्त आहेत, 10 कलर आहेत आणि खूपच कमी प्राईज आहे याची. 250 की 200 असेच काही प्राईज आहे, पण छान आहेत सगळे कलर, वॉटरप्रूफ आहेत आणि मला तर खूप जास्त आवडले सगळेच कलर. खूपच छान, क्वालिटीही चांगली आहे. फक्त एवढंच की थोड्या लहान आहेत, पण अशी ही लिपस्टिक कुठे जास्त लवकर खलास होते ना. आणि सगळेच कलर असले की मग तर विचारूच नका. मला तरी लिपस्टिकचं खूप जास्त येडं आहे, म्हणून मी तर नवीन लिपस्टिक ट्राय करत राहते. चला, खूपच छान आहेत कलर. आता तुम्हाला असं वाटत असेल की ही ऑनलाईन किती खरेदी करते, पण मी इंस्टाग्रामवरती एक नवीन पेज बनवलं आहे हॉल व्हिडिओसाठी. त्यासाठीच माझी रोजची अशी पार्सल येतच राहतात, कितीतरी पार्सल येतात, पण मी काही सगळे ठेवत नाही, सगळे रिटर्न करते. एखादी वस्तू मला आवडली तीच मी ठेवते. चला, आता 4 वाजलेले आहेत, संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि सकाळी आज खूप जास्त भांडी होती. तेलाची बरणीसुद्धा खाली झाली होती, तर तीसुद्धा मला घासायची होती. सकाळची भांडी ना दुपारपर्यंत अगदी मस्त सुकून जातात, मग त्यानंतर मग मी दुपारी सगळी भांडे लावून घेते. रोज काही जास्त भांडे नसतात, फक्त चहा पाण्याची, टिफिनची भांडी असतात. मग दुपारी थोडीशी जेवणाची 2-3 निघतात, तर ते मी संध्याकाळीच घासते, म्हणजे रात्री जेवण करण्याच्या अगोदर घासून घेते. आता एकीकडे चहासुद्धा ठेवला होता आणि संध्याकाळी तर आम्हाला चहा लागतो बरं का, भले कितीही गरमी असू द्या. आता तर भयंकर गरमी पडते आहे, जास्त काही चहा पिण्याची इच्छा होत नाही, पण सवय आहे ना चहा पिण्याची, तर चहा पिल्याशिवाय काही राहिलं जात नाही. म्हणून आता इकडे चहा ठेवली आहे. एक माझा मुलगासुद्धा असतो घरी, तर त्याच्यासाठी आणि माझ्यासाठी अशी दोघांसाठी चहा ठेवली आहे. आणि आता दुपारी एवढं जेवण जात नाही, गरमी असते ना, त्यामुळे मग संध्याकाळी भूक लागते कधी लागते, कधी नाही सुद्धा लागत. तर आज लागली होती भूक, तर ही खारीचं पॅकेट मी आणूनच ठेवते. कधी मग जास्त भूक लागली की मग खाता येते, 1-2 जरी खाल्ली की पोट भरून जाते. तर माझ्या मुलाला सुद्धा भूक लागली होती, त्यालाही दिली आणि मी 2च खाणार आहे, जास्त नाही खाणार. तर मी सुद्धा आता खाऊन घेते. आणि आता बघा, बरणीतलं तेलसुद्धा संपलं होतं, तर तेलही मला काढायचं होतं. सगळ्यात जास्त कंटाळा ना मला हे तेल काढायचाच येतो, खूपच जास्त कंटाळा येतो, पण चला, तेल संपलं तर काढावंच लागतं. दिवाचा दिवा लावण्यासाठी सुद्धा मी अशी स्पेशल एक तेलाची बरणी भरूनच ठेवते. मग ती संपली की लगेच मी डब्यातलंच तेल काढून घेते त्यामध्ये आणि चालते मग 8-10 दिवस. आणि चला, आता डाळ चिकोल्यासोबत जी मला तोंडलीची भाजी बनवायची होती ना,
त्याचा प्लॅन कॅन्सल झाला आणि आत्ता बनवायची आहे मला शिमला मिरचीची भाजी. तर असं होते कधी कधी प्लॅन आपले फ्लॉपसुद्धा होतात. तर ती तोंडलीची भाजी म्हटलं जाऊ द्या, सकाळी टिफिनला कामात येईल. आणि आता शिमला मिरची होती घरामध्ये, कारण की मग फिक्क्या चिकोल्या असल्या की मग पोळीसोबत तर काही भाजी खायची नसते, फक्त तोंडीच लावायची असते. आणि मग तोंडी लावायला तोंडलीची भाजी मुलं तर काही खाणार नाही, त्यांना जास्त आवडत नाही. आम्ही दोघंच खाणार होते. मग म्हटलं जाऊ द्या, जास्तची भाजी उरेल तर ती सकाळीही खाल्ली जाणार नाही. म्हणून मग म्हटलं शिमला मिरची होती तर शिमला मिरचीचीच भाजी बनवली. तीही खूप छान लागते. तोंडी लावायला बनवायची असली तर पोळीसोबतही खाल्ली तरीही खूप छान लागते. दाण्याचा कूट घालून जर बनवली तर मी तशीच बनवते शिमला मिरचीची भाजी. खूपच छान टेस्टी लागते. शेअर करेल कधीतरी तुमच्यासोबत. आणि पहा किती मस्त शिमला मिरचीची भाजी, फिक्क्या डाळ चिकोल्या आणि यावरती मस्त भरपूर असं तूप टाकलं की खूपच छान टेस्ट येते. चला तर मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.